चंद्रपूर जिल्ह्यातील उभाटा शिवसेना पक्षात मोठे वादळ उठले आहे। जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे जिल्हा बँकेवर अविरोध निवडून आले। अध्यक्षपद ऑफर झाल्यानंतर त्यांनी थेट भाजपात प्रवेश घेतला। जिल्हा प्रमुख पद मिळवताना त्यांनी उभाटा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप झाले होते। त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे असा आशय असणारे बॅनर्स आज सकाळपासूनच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात लागले आहेत। 10 ते 25 लाख रुपये एवढा जिल्हा प्रमुख पदाचा दर असल्याचे फलकात सांगण्यात आले असून फसवी शिवसेना असा उल्लेख करण्यात आलाय। खासदार संजय राऊत यांचे कार्टून रूपी चित्र देखील या बॅनरवर आहे। या घटनेनंतर खळबळ उडाल्यावर शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने वरोरा पोलीस ठाण्यात हे बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले। कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय। दुसरीकडे रवींद्र शिंदे यांना जिल्हा प्रमुख नेमताना अन्याय झालेल्या कट्टर शिवसैनिक मुकेश जीवतोडे यांनी राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला होता। त्यांनी आज उघडपणे खासदार संजय राऊत यांनी जिल्हा प्रमुख पदे विक्रीच्या बाजारात आणल्याचा पुनरुच्चार केलाय। अशा पद्धतीची दिलेली आहे की काही खुडसाळ लोकांनी, जे पक्षविरोधी लोक आहेत, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्या पक्षाच्या काही लोकांनी संजय राऊत साहेबांबद्दल चुकीचा बॅनर वरोरा शहरामध्ये आणि भद्रावती शहरामध्ये लावला होता। त्या लावणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिले। पुढची भूमिका काय असते? आता कसं आहे की हा असा हलकटपणा करणारी लोक काही कमी नाहीयेत। शेवटी प्रयत्न करतात उद्धव साहेबांची ताकद कमी करण्याची, पण ते होणार नाहीये। ताकद आज तुम्ही पाहिली असेल, आज आम्ही वरोरा शहरात मोठी बैठक घेतली, त्यावेळेलाही शेकडो सैनिक उपस्थित होते, आजही ते आहेत। कसं आहे की फक्त जर हे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलचे CCTV फुटेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनला सांगितलेल्या आहेत की आपण जमा कराव्यात, आणि जर 15 दिवसात योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही आनंदवन चौकामध्ये आंदोलनाला बसणार आहोत येत्या 15 दिवसात।